नमस्ते, मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ. आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे, सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून. हे एवढ्यासाठीच आयोजित केलेले आहे की बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला नवे नवे तंत्र आणि मंत्र सहित काही गोष्टींची जे उपयोग आहे तो कसा करून घेता येईल याचा एक मोठं प्रदर्शन आहे. म्हणजे कागदापासून, लगदापासून, मातीपासून, धातूंपासून आणि कपड्यापासून असे अनेक वस्तूंपासून काम करणारी आमची देशभरातले जे कारागीर आहेत त्यांना इथे आपण आमंत्रित केलेले आहे. जवळजवळ 200 कारागिरांना देशभरातल्या चांगल्या आमंत्रित केलेले. एवढ्यासाठीच की यांचं एक प्रदर्शन आपण मांडणार आहोत. पाहता येईल तरुण आणि तरुणींना आपण भविष्यात आपण काय करू शकतो का ह्यातलं हे शिकता येईल आणि ह्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन घेता येईल. याबरोबरच की आपल्या देशात कारागिरीमध्ये किती वैविध्यता आहे हेही आपल्याला अनुभवता येईल. याशिवाय आपल्याला आज कुठली वस्तू लागत असतील तर ते कुठे मिळणार, कसे मिळणार त्याची सुद्धा आपल्याला माहिती यातनं मिळेल. म्हणून आपण आपल्या सर्व कॉलेजच्या, हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी तरी आवश्यक आहेत आणि ग्रामीण भागातील युवक युवती आणि सर्व अबालवृद्धांसाठी ही एक महापर्वणीच आहे की एवढ्या कारागिरांना देशभरातून येणाऱ्या लोकांना एका ठिकाणी पाहायचं आणि त्यांची काम केलेले काम आणि त्यांची काम करत असताना सुद्धा इथे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सकाळी 9 पासून संध्याकाळी 8-9 पर्यंत हे चालू राहणार आहे आणि सर्वांना मी आमंत्रित करतो की जरूर आपण सर्वांनी यावं आणि आनंदही लुटावं आणि त्याबरोबर शिकावं, समजावं आणि प्रेरणा आणि प्रोत्साहन घ्यावं या कारागिरांकडून. इकडे एकच उदाहरण मी देतो. एक महिला देवासून येणार आहे, ती 120 प्रकारचे झाडू बनवते. म्हणजे आपल्या अंगण झाडणाऱ्या झाडूपासून आपल्या मोबाईल साफ करणाऱ्या झाडू, एका काडीपेटीमध्ये 50 झाडू ठेवती आणि अशा खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर. आपल्याच भागातील, कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार.